नमस्कार. हाऊ टू गेट रिच विदाउट बिंग लकी या सिरीज मध्ये आजचा जो टॉपिक आहे, व्हॉट इफ आपल्याला 5% एक्स्ट्रा रिटर्न मिळाला, जो की मिळू शकतो मार्केटपेक्षा 5% एक्स्ट्रा रिटर्न मिळाला तर काय बेनिफिट होईल. आणि नेक्स्ट इज, जर आपण SIP करत असू किंवा काही इन्व्हेस्टमेंट करत असतो, दरवर्षी जर 10% ने अमाऊंट, आपली जी इन्व्हेस्टमेंट प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती वाढवली तर आपल्याला काय बेनिफिट मिळू शकतो. सो दिस इज व्हॉट हॅपन रिसेंटली. कालची गोष्ट आहे की काल आमच्याकडे क्लायंट आले आणि रिसेंटली त्यांनी 30 लाख रुपीज त्यांच्या एका फ्रेंड जो ऍडवायझर आहे त्यांनी त्यांना इन्व्हेस्ट करायला सांगितले या महिन्यामध्ये मार्केटमध्ये. आता ते 80,000 प्लस आहेत. तर त्या जेव्हा ते प्लस गेले होते 80,000 रिसेंटली, तर इथे त्यांना मार्केटमध्ये पैसे डंप करायला सांगितले आणि त्यांना असे फंड्स दिलेले आहेत जे NFO आहेत किंवा जे आता रिसेंट NFO यायला लागले त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. जे स्मॉल फंड्स आहेत ज्यांचा TER, टोटल एक्सपेन्स रेशो, हायेस्ट आहे, तिथं त्यांना इन्व्हेस्ट करायला सांगितलेलं आहे. ओके. सो एक तर बल्क इन्व्हेस्टमेंट ऍट लाईफ टाईम हाय, सगळ्यात पहिली चूक, जस्ट बिकॉज तुम्हाला कमिशन मिळू दे. आणि असे फंड्स जे स्मॉल आहेत किंवा NFO आहेत आता यायला लागले त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि हायेस्ट TER स्वतःच्या मित्रालाच इथं हे टाकणे. सो 30 लाख भरणाऱ्या माणसाला माहित नाही की आपण 75,000 रुपीज कमिशन द्यायला लावले, हे व्यक्तीला माहित नाहीये. सो 75,000 कमिशन भरणाऱ्या माणसाला माहित नाही की आपण 75,000 या वर्षी कमीत कमी भरणार आहे. आणि एक नेक्स्ट प्रॉब्लेम इज, काल मार्केट करेक्ट झालं, तर जेव्हा मार्केट करेक्ट झालं त्यांचा पोर्टफोलिओ सुद्धा लगेच करेक्ट झाला. जे प्रॉफिट दिसत होतं 1 लाख प्लस ते 80,000 ला आलं. ओके, 20,000 रुपीजचं प्रॉफिट कमी झालं. तर हे आता होतच राहणार बिकॉज मार्केट करेक्ट झालेलं आहे काल 2%. सो इम्पॉर्टंट आहे की तुम्ही स्वतः थोडा अनालिसिस करावं आणि तुमच्या फंड्सची काय कंडिशन आहे, त्यांचं टोटल एक्सपेन्स रेशो काय आहे, त्यांचं पास्ट परफॉर्मन्स, रोलिंग रिटर्न, CAGR काय आहे. हे जर तुम्हाला मदत हवी असेल आमची, यू कॅन जस्ट कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. वी विल हेल्प यू अनालाइज युअर पोर्टफोलिओ. तुमचा पोर्टफोलिओ अनालाइज करण्यासाठी आमची टीम तुमची हेल्प करेल. आणि हा जो TER आहे, हा जो उंदीर आहे, याला तुमच्या पैशाला खाण्यापासून आम्ही वाचवी. ओके. सो दिस इज व्हॉट वी डू. आम्ही इथे हे आमचे रिसेंट एक नवखे इन्व्हेस्टर आहेत जे आमचं ट्रेनिंग अटेंड केलं, फिनोलेज, आणि हा त्यांची आमची लास्ट इन्व्हेस्टमेंट जी होती ITBs. तर इथं जे आमचं 23%चा क्लेम आहे ते यू कॅन सी, त्यांचा इथे 34.95चं ऍव्हरेज इन्व्हेस्टमेंट प्राइस आहे आणि त्याचा आता 43 हिट झालेला आहे तो. अँड 23 इज % ऑफ रिटर्न जस्ट इन 2 months. हे पॉसिबल आहे जर तुम्ही काही मॅथमॅटिकल मॉडेल्स यूज करून इन्व्हेस्टमेंट करत असाल, जसं आम्ही करतोय. तुम्ही आमच्याकडे येऊन शिका, गेट फिनान्शियली लिटरेट, अँड वी विल हँड होल्ड यू टू डू दिस इन्व्हेस्टमेंट विथ अस. हे सगळे तुमच्या अकाउंटवर असतील, कुठेही कोणालाही तुम्ही पैसे द्यायचे नाहीयेत, सगळे पैसे तुमच्या अकाउंटवर असतील, तुम्हीच तुमचं अकाउंट हँडल करा. ओके. सो कॉल करा जर तुम्हाला आमच्यासोबत हे इन्व्हेस्टमेंट शिकायचं असेल आणि इन्व्हेस्टमेंट्स करायचे असतील तर. नेक्स्ट पार्ट इज, हा जर 5% एक्स्ट्रा रिटर्न मिळाला, ऍव्हरेज अॅन्युअल रिटर्न बद्दल म्हणतोय मी, CAGR नाही, ऍव्हरेज अॅन्युअल रिटर्न. हा आमचा ऍव्हरेज रिटर्न, सिंपल शब्दात 1 लाख रुपयाला 27,500 रुपये वाढले वर्षाला. हा सिंपल कॅल्क्युलेशन. तर असा जर आमचा ऍव्हरेज अॅन्युअल रिटर्न मिळाला आणि जर मी 1,000ची SIP करतोय तर मला काय रिटर्न मिळू शकेल. SIP करत असेल तर 5 वर्षात मला एवढे मिळतील. जर मी जस्ट डम्प अँड पंप करतोय तर मला एवढे मिळत असतील आणि मला बेनिफिट एवढा असेल. 1,000च्या SIP बद्दल आपण बोलतोय, जस्ट 1,000चे. ओके. इथे 10 वर्षात ठीक आहे 1,79,000 मिळतील. इथे 34 लाख, गुड अमाऊंट. जस्ट 1,000ची SIP आहे ही, इफ यू आर डुईंग दॅट. आणि त्यानंतर आफ्टर 30 years दिस इज द SIP अमाऊंट. ओके. सो दिस इज नियरली 4 CR, 4 करोडच्या आसपास. आता तुम्ही बरेच जण ह्याच्यापेक्षा खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकता 1,000 रुपयापेक्षा. तर 10,000ची करत असाल तर या 4 CR ला 10x ने मल्टिप्लाय करा, 40. तुम्ही जितकी SIP करू शकाल
तुम्हाला जर हा एक्स्ट्रा रिटर्न तुम्हाला मिळायला लागला जस्ट 5%, आय एम नॉट इवन टॉकिंग अबाउट दिस, हा जास्त आहे 11%, 11.5% एक्स्ट्रा आहे हा रिटर्न, पण तुम्हाला जस्ट 5% जरी एसआयपी मिळाली, तुमचे सगळे फायनान्शियल नीड्स अँड गोल्स कम्प्लीट होऊन जातील. ओके, सो तुम्हाला हे रिटर्न्स हवे असतील, जस्ट कॉल अस. सो नेक्स्ट थिंग इज की जर मी 10% नी एसआयपी हाईक अप केली, मी हाईक केली, या वर्षी 10,000, या महिन्यात 10,000 ची एसआयपी करतोय, नेक्स्ट इयर पासून मी 11,000 ची करेन असे, तर व्हॉट बेनिफिट विल आय गेट? 1,000 च्या एसआयपी वरती आपण हा बेनिफिट बघू, जस्ट 1,000 रुपये कोणीही करू शकतो, तर 17,000 रुपयाच्या आसपास मिळेल 5 वर्षात, जास्त नाहीये. 10 वर्षात 1,21,000, नॉट बॅड. या एसआयपी ला स्टार्ट केलं होतं आपण मंथली, 20 years मध्ये ऑलमोस्ट 14 lakhच्या आसपास, आणि इन 30 years it will be 94 lakhs च्या आसपास. ओके, सो इफ यू आर डुईंग, मी जसं सांगितलं की तुम्ही जर 10,000 ची एसआयपी करताय, ओके, जर तुम्ही 1 lakh ची एसआयपी करताय, यू कॅन सी द बेनिफिट. ओके, सो दिस इज आवर सर्व्हिस दॅट वी प्रोव्हाइड. याच्यामध्ये आमचा एक फायनान्शियल नॉलेजचा सेशन असेल, जो पूर्ण डेटा ओरिएंटेड असेल, कुठलेही फापड पसारा काही नसेल, हाऊ टू टेक राईट डिसिजन्स युजिंग शीट्स, आणि आम्ही तुम्हाला ते देऊ. ओके, सेकंड थिंग इज इंटेलिजंट एसआयपी. दिस इज नॉट माइंडलेस एसआयपी. इथे आपण प्रॉपर इन्व्हेस्टमेंट्स कशा करू, मार्केटच्या फॉल मध्ये कशा करू, लो रिस्क वरती कशा करू, कोणते स्टॉक सिलेक्ट करू, कोणते ETF करू, कमिशन्स कमीत कमी देऊन, ब्रोकरेज न देता स्टॉक ब्रोकरला, आपल्या स्वतः अकाउंट वरती कसं इन्व्हेस्ट करू, आणि तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंगच्या वेळेला, लाईव्ह इन्व्हेस्टमेंटच्या वेळेला आमचा सपोर्टही असेल. आजपर्यंत बिकॉज ऑफ दिस फिलॉसॉफी, या फर्स्ट प्रिन्सिपल मुळे आमचा ड्रॉडाऊन लेस दॅन 5% आहे. हे नाही म्हणत मी पुढे होणार नाही, but the philosophy is like this, that we will invest when the valuations are low. Strong fundamental analysis and data driven analysis असेल. ओके, सो जर तुम्हाला इथे इन्व्हेस्ट करायचं असेल, हा आमचा पोर्टफोलिओ अवेलेबल आहे, 2 पोर्टफोलिओज आहेत, यू कॅन जस्ट कम अँड वॉच दोज इफ यू आर इंटरेस्टेड. आणि ह्याच्या आधी तुम्हाला जर हे ट्रेनिंग करायचं असेल, 10 to 15 hours आहे हे ट्रेनिंग, सो वी विल हेल्प यू विथ दॅट. So start mindful investments and stop mindless SIPs. Okay, thank you.